नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत खळबळ उडवून दिली. राहुल आज सकाळीच ते संसद मार्ग पोलीस ठाण्यापुढे उभे झाले आणि तिथे धरण्याला बसले. म्हणजे 20 जुलै रोजी जंतर मंतरवर जे आंदोलन झालं विद्यार्थ्यांचं, त्यात पोलिसांनी काही बळाचा वापर केला. त्यात पॅलेट गन वापरली गेली. त्या विरोधात FIR करा असा राहुल गांधींचा त्या दिल्लीच्या पोलिसांकडे आग्रह होता. या पॅलेट गनच्या मारामध्ये ज्या तरुणाने आपला डोळा दुखावून घेतला, त्या पोराला ते सोबत घेऊन आले होते. सोहेल लॉच असं त्याचं नाव आहे. त्या सोहेलला इथे घेऊन आले होते सोबत, त्याच्या फॅमिलीलाही घेऊन आले होते. तर राहुल गांधींनी त्या सोहेल सोबत दिल्लीचे DCP सचिन शर्मा यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही FIR नोंद करा, FIR दाखल करा. आता तिथे जंतर मंतरवर आंदोलन आणि तिथे चाललेली पॅलेट गन ज्याने चालवली असेल तो कोणतरी, म्हणजे कोणी अधिकारीच असेल. त्याच्या मोठ्या साहेबाने ऑर्डर केली म्हणून त्यांनी चालवली ती. म्हणजे एक प्रकारची पॅरामिलिटरीच होती. कारण हे सर्व आंदोलक मोर्चाने त्या संसद भवनामध्ये घुसायला निघाले होते. पार्लमेंट चालू होतं. अशा वेळेला जर आंदोलक घुसले असते संसदेत तर काय हाहाकार उडाला असं तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे पोलिसांनी त्या दिवशी दिल्ली जंतर मंतरवर काहीतरी बळाचा वापर केला नसेल अशातला भाग नाही. बळाचा वापर झाला आहे, पण ते केल्याशिवाय आंदोलकांना रोखणंही अवघड होतं. राहुल गांधींचं आज पोलिसांकडे तेच म्हणणं होतं की ज्यांनी पॅलेट गन चालवली त्याच्या विरोधात तुम्ही FIR नोंद करा. या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगितलं की बाबा जंतर मंतरवर जे आंदोलन झालं आणि तिथे जो बळाचा वापर झाला, पोलिसांची यंत्रणा राबली, तिथे जे काही झालं बरं वाईट, त्याच्या उच्चस्तरीय चौकशीचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्यासाठी एक उच्चस्तरीय समितीसुद्धा स्थापन झाली आहे. सुप्रीम कोर्टाचा रिटायर्ड जज त्याचा प्रमुख आहे. तो चौकशी करतोय. त्याशिवाय आमची क्राईम बेंच आहे, म्हणजे दिल्ली पोलिसांची क्राईम बेंच, ती सुद्धा चौकशी करते. त्यामुळे तुम्ही यांनी जी तक्रार आणली होती लिहून राहुल गांधींच्या माणसांनी, ती तक्रार राहुल गांधींनी त्या पोलिसांकडे दिली. त्याचं पोलिसांचं म्हणणं होतं आम्ही तक्रार घेत नाही अशातला भाग नाही. त्यांनी तक्रार घेतली आहे. त्याचं म्हणणं ही तक्रार आम्ही त्यांच्याकडेच देऊ, कारण आता सर्वोच्च चौकशी होणार आहे. तिथून पोलिसांकडून उठून राहुल गांधी बाहेर आले आणि बाहेर येऊन त्यांनी आपला तमाशा सुरू केला. त्याने तिथे बाहेरच म्हणजे पोलीस ठाण्याच्या बाहेरच राहुल गांधी धरण्यावर बसले. ते धरणं किती काळ चालेल त्याचा अंदाज नाही, पण ते धरण्यावर बसलेले. त्याच्यासोबत त्यांच्या पोराला आणलं होतं, ते पोरगं सुद्धा उपोषणाला धरण्यावर बसलेलं आहे. आता
राहुल गांधी धरण्यावर राहुल गांधींनी धरणं दिलं, ही काही गोष्ट नवीन आहे. हे जंतर मंतर आंदोलन जे झालं त्याच काळात राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या घरापुढे धरणं दिलं होतं. त्यामुळे अलीकडे ते धरण्यावर काही करता येत नाही, धरणं देतात. तिथे यांनी दिलेलं दिसतं. पंतप्रधानांच्या घरापुढे धरणं दिलं तेव्हा त्यांना पोलिसांनी उचललं होतं, बळजबरीने उचललं होतं. इथेही त्यांना बळजबरीनेच उचलावं लागेल. कारण राहुल गांधी स्वतःहून उठणार नाहीत तिथून. तर एकूणच म्हणजे राहुल गांधी स्वतःची उपद्रव शक्ती दाखवत आहेत आणि त्या निमित्ताने पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. पण आता सर्वोच्च न्यायालयच चौकशी करत असताना राहुल बाबा हे नाटक का करतायत असा अनेकांना प्रश्न पडला असेल तर नवल नाही. पण तुम्हाला काय वाटतं आता? राहुल गांधींनी वाट पाहिली पाहिजे असं वाटते का? कमेंट करा. नमस्कार.